नमस्कार, मी वैजयंती नांदगावकर जोशी. डॉक्टर छाया महाजन यांचं स्मरणस्थळ हे ललित मी आज वाचून दाखवणार आहे. या ललित लेखाचं शीर्षक आहे स्मरणस्थळ. प्रतिष्ठान अर्थात नाथांची पैठण नगरी. या नगरीत कालानुरूप होत गेलेले बदल टिपणारा हा ललित लेख आहे. चला तर ऐकूयात ललित स्मरणस्थळ. पैठण हे गाव काही मला नवीन नव्हतं. माझ्या आजोळपासून जवळ असलेलं पहिलं तालुक्याचं गाव. 2 गावं सोडून डाळवाडी, नारळ, नंतर पैठण. लहानपणी माझ्यापुरतं हे थांब्याचं गाव. जसं उत्तर प्रदेशात जायला दिल्ली, दक्षिणेत जायला मुंबई, आंतरराष्ट्रीय प्रवासात फ्रँकफर्ट, मिलान, लंडन अशी कितीतरी. या गावांचा आणि आपला संबंध असलाच पाहिजे असं मुळीच नाही. आमच्या गावी जायला बस दहीगावणेपर्यंतच असायची. तिथे बैलगाडी येऊन थांबायची. उतरल्यावर लिंबाचा मोठा असा एक पार होता. तिथे गडी येऊन उभा राहायचा. पारासमोर घुले पाटलांची बैठक होती. तिचा मोठा रुंद व्हरांडा ही एक वेटिंग रूमच होती. पण दहीगावणे म्हटलं की माझ्या पुढे तो पार आणि बैठक येते. म्हणून हे गाव कित्येक दिवस मी मनात एवढ्यापुरतंच मर्यादित करून ठेवलं होतं. तसंच पैठण एक थांबा. लहानपणी माझ्यासाठी पैठण म्हणजे नदीच्या अलीकडे शेवगावहून येऊन बस पांदीच्यावर थांबायची ते, आणि जत्रेला, बाजाराला किंवा दर्शनाला ज्या डोलेश्वर मंदिरात आम्ही थांबायचो ते. या पलीकडे कधी कानडे, वानोळे, कावसानकर किंवा महाजन यांच्या वाड्यावर अर्धा पाऊण तास गेलो ते, किंवा आतला नाथ, बाहेरच्या नाथाची मंदिरं. तो थांबा म्हणजे सुद्धा खरं तर डोलेश्वराचं मंदिर. प्रचंड मोठी महादेवाची पिंड, बाजूला ओवऱ्या, दगडी हेमाडपंथी मंदिर. इथे आजोबांनी पांथस्थानासाठी खोल्या बांधल्या होत्या. तिथेच आम्हीही पांथस्थ म्हणून उतरायचो. मंदिरात राहणारे चैतन्य महाराज आमची विशेष चौकशी करायचे. आल्याबरोबर महाराज मंदिरात मुक्कामी असतील तर त्यांचं दर्शन आणि खडी साखरेच्या मोठ्या खड्याची मिळकत तोंडात ठेवून पळणं आणि धिंगाणा. हे थांब्याचं गाव आपलं एकदम सासरच होईल हे कोणी भविष्य म्हणून जरी सांगितलं असतं तरी मला खरं वाटलं नसतं. पण हे झालं खरं. माझं आजोळ हे स्वप्नवत वाटावं असं सत्य. माझ्या मनाजवळचं पिंपळवाडी, पैठणपासून 3 कोसांवर. पण नंतर जायकवाडी धरण आलं. पिंपळवाडी धरणासाठी म्हणून घेतली गेली. तिचा काही भाग पाण्याखाली गेला आणि जो भाग उरला तिथे वस्ती उरली नाही. कोळ्यांच्या काही झोपड्या राहिल्या. हे गाव पाण्याखाली गेलं नसतं तर पैठणला दिल्याबद्दल मला खूप आनंद झाला असता. लग्नानंतर मात्र हे ओळखीचं गाव अनोळखी वाटलं होतं. खरं तर सासरच्या पोस्टाच्या पत्त्याबाबत विचारलं तर कुठे राहताचं उत्तर पैठणला एवढं पुरेसं होतं. सासरे स्वातंत्र्य सेनानी आणि आजे सासरे पाटीलकी करणारे, शिवाय पंचक्रोशीतले नामांकित वैद्य. कराडी चढून गेल्यावर माथ्यावर दुर्गवाडी. एका छोट्या डोंगरावरच वस्ती सुरू झाली असणार. गोदावरी म्हणजे दक्षिण गंगेच्या काठचं गाव. लांब अर्धवर्तुळाकार नदीनं या गावाला कवेत घेतलेलं. ते रूप आज नाही. डोंगर माथ्यावर पसरट भागात अनेक वाडे. नदीकडून फरशीच्या घाटावरून गावातल्या नाथात येतानाही हा चढ जाणवतो. तसा बसस्टँडवरून कराडी चढून येतानाही. मात्र नागघाटावर पायऱ्या उतरून जाताना नदीकडून रंगारहट्टीचा घाट चढून कुच्चर ओट्याकडे येताना हा चढ तेवढा जाणवत नाही. म्हणजे या डोंगरावरच्या गावात यायला 4 घाट. अर्थातच ते आधी बांधलेले नसणारच. लोकवस्ती वाढत गेली, व्यवस्थापना आली. नंतर धार्मिक गरजांनुसार हे घाट बांधले गेले असावेत. पण कराडी आजही बांधलेली नाही. फक्त कठडे तेवढे बांधले. लहानपणी पाहिलेली गोदावरी या गावी आले तेव्हा रोडावलेली होती. दुथडी भरून वाहणारी नदी नाहीशीच झालेली.
जायकवाडी धरणानंतर आम्ही मराठवाड्यात आलो, म्हणजे फक्त औरंगाबादला, तेही क्वचित. त्यामुळे पैठणला जाण्याचंही कारण नव्हतं. मनाच्या कोपऱ्यात होडग्यातून पार केलेली किंवा बैलगाडीतून किंवा कमरेइतक्या पाण्यातून पार केलेली गंगा होती. तळ दिसणारं वाहतं निळसर पाणी, तळाची वाळू, प्रसंगी पाणगवत, तीरावरची हालचाल, नदीत आंघोळ करणारे स्त्री पुरुष, पोहणारी मुलं, धुणं धुणाऱ्या पाणी भरणाऱ्या स्त्रिया, बैलावर लगडी लावून पाणी भरणारी पुरुष मंडळी, असं दृश्य मनात होतं. काठावर दाटी करणारे न्हावी, पूजा सांगणारे गुरुजी, दशम्या सोडून फराळ करणारे वारकरी किंवा प्रवासी, भक्तिभावानं नदीचं पूजन करणारे भक्त, काठावरच्या झाडाखाली सोडलेल्या बैलगाड्या, हेही आठवत होतं. गोदेच्या दुसऱ्या तीरावर उंचावर वसलेलं कावसान हे गाव. तिथे जायला रस्ता पाण्यातून, नावेनं वा पोहूनही जाता येत होतं. ती गोदावरी म्हणजे नुसती नदी नव्हेच, एक मोठं हलतं डोलतं बोलतं चालतं गावठाणच, एक स्वतंत्र संस्कृती, नदीचा ठसा असलेली ॲम्बिफियन कल्चर, पाण्यातलं आणि पाण्याबाहेरचं, पण पाण्याशीच निगडीत. या नदीलाही स्वतःचा भूगोल तर होताच, पण इतिहासही जोडलेला. हिच्या पाण्याच्या कथा, काठावरच्या कथाही अनंत. मी कधी गोदेचा पूर नाही पाहिला, पण त्याबद्दलच्या गोष्टी ऐकल्या मात्र खूप. पावसाळा आला की शेतीला त्या पावसाची गरज, म्हणून त्याचं आनंदानं स्वागत केलं तरी आता पूरही ठरलेलाच, म्हणून धसकाच. रस्ते डांबरी नव्हतेच, वाटेवरच्या मातीच्या चिखलाचा राडा झालेला, दलदलच, त्यात जनावरांच्या शेणाची, गटारीच्या पाण्याची भर. पूर म्हणजे थ्रिलिंग अनुभव, एक इव्हेंट. सगळं गाव उत्सुकतेनं पुराचं पाणी पाहायला लोटणारं. घराघरात पुराची वर्णनं. कुणी उन्मळलेलं झाड वाहत येताना पाहिलेलं, तर कुणी मेलेली म्हैस वा वगारू. कुणाला पाणसापाचं दर्शन झालेलं, तर कुणाला एखादं प्रेतही दिसलेलं. पाणी घाटाला लागून असलेल्या गल्ल्यांपर्यंत शिरलेलं. ही चित्तथरारक दृश्य आपापसात चर्चेला असत. नदी कशी हळूहळू पुरात गेली, पाणी कसं वाढत गेलं, ते पायापासून डोक्यापर्यंत कसं चढलं, हेही चवीनं चर्चेलं जायचं. एखादा वाढत्या पाण्यात वाहून जाता जाता कसा वाचला, झाडाला लागून कसा वाचला, किंवा एखाद्याला वाहत्या पाण्यातून कसा वाचवला, ही वर्णनं मोठ्या चवीनं पुढे महिना दीड महिना तरी बोलली जायची. नदी पाण्यानं सर्वांगानं तर फुगायचीच, पण पाण्याचा रंगही बदलून जायचा. माती लाल काळी व्हायची. अफाट वेगानं येणाऱ्या पाण्याचे लोंढे काड्या झाडांपासून वाटेल ते कवेत घ्यायचे. पाण्यातले मोठमोठे वेगाने सरकणारे भोवरे म्हणजे साक्षात मृत्यूचे गतिमान सापळे. जो यात गठला तो गेला. गावामधल्या काही वाहून गेलेल्या लोकांची यादी घटनाक्रमासह वर्णनपूर्वक सांगितली जायची. महापुराच्या कथा तर याहूनही भयप्रद. मोठाल्या म्हशी, कचकड्याच्या खेळण्यासारख्या वाहनांना पाहणं भयंकर आणि केविलवाणंही. निसर्गाच्या अचाट शक्तीचं ते दर्शन. गर्वानं फुगलेल्या माणसाला तो किती लहान, कमकुवत आणि क्षुद्र आहे हे सांगणारा निसर्ग एखाद्या राक्षसासारखा लाखो पटीनं मोठा आणि शक्तिवानासारखा. मोठमोठे वृक्ष एका मुठीत उपटून नदीत टाकणारा. डोंगरावरचे खडक फोडून टाकून प्रचंड शिळा उतारावरून ढकलून देणारा. पैठणच्या गोदावरीचं वैशिष्ट्य असं की पूर आल्यावर दोन्ही थडींना पाण्याचा खळखळाट नाही. इथे पाणी शांत वाटावं असं वेगानं येणारं पाणी किनाऱ्यावर आदळून परतताना छोटे मोठे भोवरे तयार होत. मात्र अत्यंत वेगानं जाणारं पाणी पात्राच्या माथ्यावर असे, त्याला धार म्हणत. ही धार पार करणं म्हणजे अग्निदिव्य. पाण्याची अतिप्रचंड शक्ती जाणवे ती इथं.
भले भले पोहणारे महापुरात पाय टाकण्याची हिंमत करत नसत. पण आमच्या घराचं मिथक ठरावं अशी घटना अशा महापुराशी संबंधित आहे. ती म्हणजे माझे सासरे त्यांची 2 लहान मुलं घेऊन महापुरात पोहायला गेले आणि महापूर पोहून यशस्वी परतले होते. या नदीकाठी अनेक तीर्थ आहेत. पैठण हे नामांकित तीर्थक्षेत्र. अनेक परमेश्वर उपासक इथे येतात गेली कित्येक वर्ष. पुण्य जोडायचं आणि गंगेत अंघोळ करून पापक्षालन करायचं, इतका साधा आणि शुद्ध हेतू. स्वर्गप्राप्ती किंवा मृत्यूनंतर परमेश्वर प्राप्ती यासाठी कर्जबाजारी मृत्यू येऊ नये अशी सज्जनांची इच्छा असे. कर्जबाजारी माणसाच्या दारात पाटलाची काठी ठाणकन आवाज करून त्याला कर्जाचं स्मरण देईल. आजकाल ते SMS करून करतात. कर्जापोटी संपत्ती वाढे दिल्याची अनेक उदाहरणं आजही पैठणमध्ये ऐकायला मिळतात. तसं चारीधाम यात्रेला जाण्यापूर्वी संपत्ती, जमिनी, घरदार दान करूनच लोक निघून गेल्याची उदाहरणंही मी पाहिली आहेत. त्यामुळे घराची मालकी दानपत्रांवरून सिद्ध करण्याची गरज अनेकांना पडत होती. चारीधाम यात्रेत मरण येणं भाग्याचं होतं. दळणवळणाची अत्यल्प साधनं, फोनसारख्या सुविधांचा अभाव हा भाग तर त्यात होताच, पण मूळ पुण्यप्राप्तीची तळमळीची इच्छा हाच खरा गाभा. गोदावरीच्या तीरावर 32 तीर्थ आहेत. पितृतीर्थ, कृष्णकमल तीर्थ, नृसिंह तीर्थ, कालिका तीर्थ, नागतीर्थ, प्रयाग तीर्थ, भोगावती, व्याघ्रेश्वर, सिद्धेश्वर, कितीतरी. इतकी तीर्थ केली तर चारधाम वगैरे कुठे जायची गरज पडायला नको. या प्रत्येक तीर्थाबद्दल आख्यायिका आहेत. ही तीर्थ गोदावरीच्या काठावर वसलेली आहेत. बव्हंशी तीर्थांवर महादेवाची मंदिरं आहेत. काळाच्या ओघात काही मंदिरं नष्ट झाली आहेत. काही ठिकाणी झिजलेल्या अवस्थेत महादेवाच्या पिंडी, नंदीच्या मूर्ती आहेत. कुठल्या ना कुठल्या राजाच्या साधनेवर संतुष्ट होऊन परमेश्वरानं त्याच्या मनोकामना पूर्ण केल्यानंतर राजाच्या अर्जमामुळे देव तिथं थांबलेला आहे. या कथाही सुरसरम्य आहेत. नागघाटाच्या बाबतीत मागच्या जन्मीच्या शापामुळे आहे. नागरूपाने शूरसेन राजाच्या पोटी जन्म घेतल्यावर पतिव्रता पत्नीच्या सान्निध्यात आणि गोदावरीत स्नान केल्यावर त्याला मनुष्य शरीर मिळाल्याची कथा आहे. नागघाटाजवळ स्मशानभूमी आहे. मृत्यू पश्चातची क्रियाकर्म आणि महादेव हा त्रिवेणी संगम बऱ्याच गावात पाहायला मिळतो. याच घाटावर ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवल्याची जागा आहे. माझ्या सासूबाईंना अशा तीर्थांना जायला आवडे. मुळात धार्मिक प्रवृत्ती, त्यात पैठणसारख्या क्षेत्रस्थानीचं वास्तव्य, त्यामुळे त्यांना सुयोग्य वातावरण मिळालं आणि अत्यंत आनंदात कष्ट करण्याचं सामर्थ्यही त्यातूनच त्यांना मिळालेलं असावं. यातल्या बहुसंख्य तीर्थांना मी त्यांच्यामुळे आणि त्यांच्यासह गेलेली आहे. यातली काही तीर्थ आता जायकवाडी धरणात गेली आहेत. काहीच बऱ्या अवस्थेत शिल्लक आहेत. सिद्धेश्वर तीर्थाचं सिद्धेश्वर मंदिर जमिनीखाली 50 फूट आहे. बांधलेल्या पायऱ्या आहेत. महाशिवरात्रीला या मंदिरात दर्शनाला न गेलेला हिंदू विरळा. एला तीर्थ, सुभगा आणि वृद्धा तीर्थ धरणाच्या पाण्यात गेली आहेत. नृसिंह तीर्थ नाथांच्या देवघराकडून गोदावरीकडे जाताना लागतं. तिथे नृसिंह मंदिर बांधले. ही नृसिंह मूर्ती प्राचीन शिल्पकलेचं उत्तम प्रतीक आहे. मंदिर आणि सुंदर मूर्ती म्हणून मी प्रथम या मंदिरात गेले होते. तीर्थ आहे वगैरे हे नंतर मिळालेलं ज्ञान. पैठणला असताना अनेक वेळा कमल तीर्थावर जाणं झालं. आताही होतं. त्याचं कारण म्हणजे ते बाहेरच्या नाथ मंदिराच्या मागील भागास लागून आहे. या तीर्थावर नाथांनी जलसमाधी घेतली होती. ब्रह्मदेवाचे पाय लागलेल्या 2च जागा भारतवर्षात आहेत. त्यापैकी हे तीर्थ. या कथेनुसार तर श्रीकृष्ण पत्नी जांबुवतीचा मुक्काम इथे झाला होता, म्हणून हे पवित्र मानलेलं. एका कथेनुसार तर श्रीकृष्ण पत्नी जांबुवतीचा मुक्काम इथे झाला होता म्हणून हे पवित्र मानलेलं.
शिर्डीला गेलं की जसं प्रत्येक दुकानाच्या हॉटेलच्या नावात साई, तसं पैठणला एकनाथ महाराजांच्या नावाबद्दल होतं. आता मात्र त्याला ओहोटी लागली आहे. पण अनेक जागांना नाथस्पर्श आहे. माणुसकीचा अत्युच्च आदर केल्याची घटना नाथांच्या संदर्भात आहे. गंगेहून कावड नेताना नाथांनी रस्त्यात तहानलेल्या गाढवाला पाणी पाजलं. त्यांनी मानवतेबरोबर सकल प्राणीमात्रावर प्रेम करण्याचं अद्भुत उदाहरण कृतीतून जगाला दिलं. हे गाढेश्वर मंदिर असलेलं गाढ तीर्थ पैठणच्या उत्तरेला आहे. खेड्यातली भोळी भाबडी मंडळी गाडीच्या चाकाच्या आखाएवढा महादेव असल्यानं याला गाढेश्वर असंही म्हणतात. येथून भुयारी मार्गानं काशीला जाता यायचं असं म्हणतात. पापमोचन, पुण्यसंचय या पुनर्जन्मावर आधारित कल्पना आणि पापभीरुता, धर्माचरण या आचार विचार प्रवृत्तींचं संगोपन आणि संवर्धन यातून या तीर्थांचा जन्म झालेला. तीर्थक्षेत्रांमध्ये जशी मंदिरांची संख्या अफाट, तशीच इथं तीर्थांची. मला नेहमी वाटतं इथे इतके लोक येतात, त्यांची एका जागी गर्दी न होता विविध तीर्थांवरती विभागले जावेत म्हणून ही रचना केली असावी. अखेर धर्माचरण आणि विधी हे मानसिक आणि शारीरिक शांततेत झाले तरच ते जास्त परिणामकारक होऊन मनःशांती देऊ शकतील. आज शिर्डी, तिरुपती, पंढरपूर किंवा भारतभरच्या तीर्थक्षेत्री ही शांतता गर्दीमुळे अभावानेच मिळते. फरशी घाटाकडून नाथ मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर नाथांसंबंधीची प्रसिद्ध घटना घडली. दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाने नाथांच्या अंगावर थुंकी टाकली. त्यांच्या शांत वृत्तीची ती परीक्षाच होती. 108 वेळा कपाळावर एकही आठी पडू न देता नाथांनी गंगेवर जाऊन अंघोळ केली. शेवटी तो माणूस शरमला, नाथांची क्षमा मागितली. या जागेवर काहीही केलेलं नाही, पण भेट देणाऱ्या प्रत्येकाला ही जागा आवर्जून दाखवली जाते. संतांच्या परीक्षा माणसांनीच घेतल्या आणि देवाला येऊन आपल्या अस्तित्वाची प्रचिती द्यावी लागली. पण म्हणून वाईट प्रवृत्ती काही नष्ट झाली नाही. रंगार घाटीकडून येताना वाटेवर एक ओटा लागतो. असं म्हणतात नाथांची निंदानालस्ती करणाऱ्यांचा अड्डा इथं बसायचा. मागे भिंतीत नागाची दगडी मूर्ती आहे. माणसाच्या मनातलं विष दाखवणारी प्रतिमा जणू मूर्तरूपात ठेवली आहे. तीर्थक्षेत्र असल्यामुळे तिथी पर्वणीला साधू संतांचे पाय या भूमीला कायम लागत होते. त्यांचे वाडे आणि मठही भरपूर आहेत. आजही नाथषष्ठीच्या वेळी या मठांमध्ये गजबज वाढते. अर्थात काही मठ इतके जुने आहेत की पडायला आले. नरहर जोशी नामक कोपर्डे येथील श्रीकृष्ण उपासक गृहस्थ कुष्ठरोगग्रस्त झाले. त्यांनी भागवताच्या दशमस्कंधावर हरिवरदा ग्रंथ लिहिला. त्यांना श्रीकृष्ण दयार्णव म्हणतात. त्यांचा कृष्ण दयार्णव मठ फरशी घाटावर आहे. मातीचं बांधकाम, ओव्या आणि प्रशस्त वास्तू म्हणून तेव्हाही मला अप्रूप वाटलं होतं. याशिवाय शिवदीन केसरी, अमृतरायांचा मठ हे गावाच्या पश्चिमेचे मठ. नाथ समाधीला जाताना झेंडूबाचा मठ आहे आणि बऱ्याच जुन्या धर्मशाळाही याच बाजूला आहेत. फरशी घाटाच्या बाजूने गावात निघालं तर उजव्या बाजूला कृष्ण दयार्णवाचा, तर डाव्या बाजूला थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर उदासी बुवाचा मठ आहे. तर नागघाटाजवळ धोंडीबाचा, बाळज पंडितांच्या मालकीचा मठ आहे. खरं तर प्रतिष्ठान ही राजाची नगरी, राजधानी. पण एवढे मठ आणि देवळं पाहिली तर ही खऱ्या अर्थानं दक्षिण काशी. अलीकडच्या महानुभाव पंथाचं देऊळही इथं आहे. या पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी सिंहस्थ यात्रेला जाण्यापूर्वी इथं थांबले होते. नागांबिकेला इथे चक्रधरांच्या देवत्वाचा साक्षात्कार झाला असं नमूद केलेलं आहे. पैठणमधल्या काही मठांचे दरवाजे किल्ल्यांसारखे आहेत, उंचावर बांधलेले. समोर दारापुढे मोठे ओटे, आत मोठं प्रांगण, ओवऱ्या खोल्या, मध्ये प्रशस्त सभागृहासारखी ओसरी. पण डागडुजी रंगण झाल्यानं कधी कधी आत गेल्यावर उदास वाटतं. पैठणची पालथी नगरी खूप प्रसिद्ध.
गावात अनेक ठिकाणी संपत्ती, सोनं नाणं सापडल्याच्या कितीतरी कथा माझ्या ऐकण्यात आल्या. या नगरीत खरोखर सोन्याचा धूर निघत असावा. भिंतीत, जमिनीत, अगदी लाकडी खांबातही दागदागिन्यांचे डबे, मडकं सापडल्याच्या चर्चा आमच्या घरी रंगत. सांगणारा धन सापडताना जणू काही तिथे स्वतः उपस्थित असल्याच्या आविर्भावात सांगे. नागघाटावरून लहू सावकाराच्या वाड्यात जायला भुयारी वाट होती हे जसं बोललं जायचं, तसंच या सावकारानं श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या वाटेवर पैठण्या आणि चांदीचे रुपये अंथरल्याचंही बोललं जातं. बोलून चालून शालिवाहन राजांची राजधानी असं म्हणतात की आर्य इथं आले. या नदीच्या साक्षीनं इथं वसाहत केली, आपली संस्कृती निर्माण केली. हे पहिले वसाहतकार. नंतर अश्मक वंशातल्या राजघराण्यातल्या राजांनी राज्य केलं, राज्य नावारूपाला आणलं. नंतर शालिवाहनाच्या काळात तर कलांना राजाश्रय मिळाला, प्रतिष्ठानाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. यांनीच शालिवाहन शक सुरू केलं. पैठण राजधानी राहिली ते मोगल येतो. त्यांनी देवगिरीला राजधानी हलवली. पैठणला सध्या मात्र या वैभवाची उदाहरणं उरलेली नाहीत. शिल्पकलेचे काही नमुने आणि पैठणी विणली जाते एवढंच. शालिवाहन राजांनी उभारलेला विजयस्तंभ तीर्थखांब या नावाने ओळखला जातो. या स्तंभाविषयी अनेक दंतकथा आहेत. मोगलांच्या काळात एक सुफी संत मौलाना मोइनुद्दीन इथं आले. त्यांच्या नावाने मौलानाचा दर्गा आहे. विस्तीर्ण पायऱ्या, प्रचंड मोठं प्रवेशद्वार, मोठा परिसर, दगडी ओटे हे इथली वैशिष्ट्य. पूर्वी इथं मंदिर होतं याच्या खुणा इथं आहेत. एक अशी जागा आहे, मोठा कोनाडा आहे, जिथं सौभाग्य लेणं म्हणून बांगड्या बांधल्या आहेत. देवी इथून गुप्त होऊन गावात गवताच्या भाऱ्यावर बसून बैलगाडीतून आली. जिथे गाडी सोडली तिथेच प्रगट झाली अशी दंतकथा इथल्या रेणुकेच्या देवळात ऐकायला मिळाली. पण पैठणचं मूळ वैशिष्ट्य आहे एकनाथ महाराज. त्यांची ग्रंथसंपदा एवढी महान आहे की हा संत साहित्यिक म्हणजे पैठण असं समीकरण आहे. त्यांचं राहतं घर म्हणजे गावातलं नाथ मंदिर. यात पाहण्याजोगी आहे ती विजयी पांडुरंगाची मूर्ती. ती कर्नाटकात एका सावकाराने तयार केली, पण ती नाथांकडे द्यावी असा त्यांना दृष्टांत झाला. यावरची दास जेऊघान्न ही अक्षरं स्वयंभू आहेत असं म्हणतात. मंदिरात जमिनीखाली पाण्याचा रांजण आहे. नाथषष्ठीच्या उत्सवात या हौदाची पूजा होते. नंतर भाविक गंगेहून पाण्याच्या घागरी आणून ओततात. कितीही पाणी भरलं तरी रांजण भरत नाही. श्रीकृष्ण कोणत्या तरी भाविकाच्या रूपाने आपली कावड टाकतो तेव्हाच हौद भरतो अशी आख्यायिका आहे. नाथांच्या घरी कृष्ण श्रीखंडाच्या रूपाने पाणी भरत असे असंही मानतात. नाथांना दर्शन देऊन कृष्ण ज्या वाड्याच्या खांबात गुप्त झाला तो खांब आजही पूजला जातो. बहुतेक घरातून आजही चातुर्मास धरला जातो. काकड आरत्या, धनुर्मास पाळला जातो. ज्यांचा नैवेद्य असेल त्यांच्या घरात पहाटे 3ला स्वयंपाक होऊन नैवेद्य नाथाला जायचा. कालाष्टमीच्या सकाळी छबिना निघतो. नाथांच्या पादुका वाजत गाजत मिरवल्या जातात. भजनं चालतात. भाविक अत्यंत भक्तिभावानं छबिन्याचं दर्शन घेतात. नारळाची पोती बरोबर असतात. प्रसादाचे नारळ दिले जातात. छबिन्यासाठी आम्ही अनेक वेळी पैठणला गेलो आहोत. साहित्यिक म्हणून एकनाथ मला नेहमीच भुरळ घालतात. त्यांच्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीचं मला आकर्षण आहे. वारकरी मंडळी तर रात्रभर भजनात जागतातच, पण जिथून छबिना जाणार त्या प्रत्येक घरासमोर सडे टाकले जातात, रांगोळ्या काढल्या जातात, पणत्या, दिवे लावले जातात. टाळ, मृदंग, भजन, लेझिम आणि वारकऱ्यांचं मनापासून देहभान विसरून नाचणं बघताना मन भक्तीनं भरून जातं. हे दृश्य समोरून सरकूच नये असं वाटत राहतं. मला लहानाहून लहान करते ती षष्ठी. षष्ठी जत्रेसारखी भरते. दुकानं लागतात. कपडे, भांडी, पूजेच्या वस्तू, रसवंत्या, हॉटेल्स
अगदी फिरती टॉकीज, पाळणे, खेळ कितीतरी. गजबजाट, धावपळ, भक्ती आणि आनंद या सर्वांच्या मागे वाळवंटात थव्या थव्यानं भजनात रंगलेले वारकरी, भजनांचे, वाद्यांचे आवाज, सगळं वातावरण जणू भक्तीच्या शक्तीवर हालचाल करणारं, मन परमेश्वर चरणी लीन करतानाही आनंदानं भरून येणारं. गावात विशेषतः ब्राह्मण कुटुंबांमध्ये सणवार, व्रतवैकल्य अत्यंत काटेकोरपणे पाळली जात होती. आजही नोकरी, व्यग्रता असूनही जास्तीत जास्त धार्मिक प्रथा इथे पाळल्या जातात. मोठमोठ्या शहरात राहणाऱ्या ब्राह्मण कुटुंबांनाही त्या प्रथा माहिती नसतील. चातुर्वर्ण्य चिंतामणी या ग्रंथात 2000 व्रतवैकल्यांची माहिती दिलेली आहे असं म्हणतात. या सगळ्यातून परमेश्वर निष्ठेबरोबर सत्सद विवेक निष्ठा बाणावी असा प्रयत्न असणार. पण कधीतरी यमधर्म बाजूला पडून नियमधर्मच जास्त कडवा होत गेला. सामान्य माणसाला जनावरांसारखं जगण्यापासून परावृत्त करायला जरी मदत करत असला तरी कधी कधी जास्त जाचक झाले. मृत्यूपश्चात जे संस्कार करावयाचे असतात ते काही ठराविक जागी होतात. त्यापैकी पैठण एक आहे. गावाच्या दक्षिणेस नागघाटा शेजारी पालथी नगरी आहे. इतिहास संशोधकांना आव्हानही आणि त्याचं आकर्षणही. जमिनीखाली पूर्ण घरं इथं सापडलेली आहेत. भूकंपामुळे पूर्ण गाव जमिनीत गाडलं गेलं असावं. सामान्य माणसाला मात्र या भागात धन सापडतं असं वाटून त्याबद्दल उत्सुकता आहे. पैठणबद्दल भरभरून माहिती देणाऱ्या डॉक्टर मोरवंचीकर, डॉक्टर धांडे, बाळासाहेब पाटील यासारखी माणसं मला मार्गदर्शक म्हणून इथंच भेटली. अत्यंत प्रेमळ, कवी मनाचे, हाडाचे शिक्षक मुसा मास्तरही इथंच भेटले. मला उर्दू शिकवायला यायचे. इतका उमदा, उदार शिक्षक नशिबानच मिळतो. वयाचं ज्येष्ठत्व बाजूला ठेवून ते घरी येऊन शिकवत. स्त्रियांनी फार बाहेर जाण्याची पद्धत नव्हती. अर्थात गेल्या 30 वर्षात चित्र बदललंय. मुसा मास्तरांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबियांशी आपुलकीचा संबंध टिकून आहे. इथे मोठमोठी घराणी आहेत, त्यांचे उपाध्याय आहेत. आपापसातले संबंध टिकून ठेवण्याची धडपड थांबलेली आहे. उपचारापुरते संबंध मात्र टिकून आहेत. नव्या युगाचा प्रभाव या गावावर, यातल्या लोकांवर आणि धार्मिक रूढी परंपरांवरही पडलाय. इथला घरटी एक माणूस शहरात आहे, तरीही भोळी भाबडी, सरळ मनाची, जगाच्या व्यवहारांशी अनभिज्ञ असणारी किंवा स्वतःला जाणीवपूर्वक सगळ्या क्षेत्रातल्या राजकारणापासून दूर ठेवणारी माणसंही आहेत. ती आजही तेवढ्याच श्रद्धेनं येतात. अष्टमीच्या काल्याला बाहेरच्या नाथाच्या प्रांगणात रेवड्या आणि ज्वारीच्या लाह्यांच्या काल्याचा पाऊस पडतो. तो प्रसाद मस्तकाला लावून आशीर्वाद म्हणून खाल्ला जातो. वास्तविक श्रीमंत, गौरवशाली परंपरा असलेलं हे गाव एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर, चक्रधर स्वामींचं आध्यात्मिक शक्तीस्थळ, नाथांच्या सर्जनशील मनोवृत्तीचं आणि मनोबलाचं उगमस्थान, शालिवाहनापासून सुरू झालेलं कलेचं माहेर, त्याच काळापासून थेट परदेशी व्यापार करणारी राजधानी, रेड्याच्या तोंडून वेद बदवून आध्यात्मिक शक्तीची प्रचिती देणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेलं गाव. पण आज मात्र त्या वैभवाच्या खुणाही इथं नाहीत. ते वैभव मोडकळीला आलेल्या खुणा इतिहासासाठी घेऊन उभा आहे. जायकवाडी, ज्ञानेश्वर उद्यान, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाला दिमाखाचा अभाव आहे. या गावाच्या इतिहासावर, परंपरांवर, धार्मिक बाबींवर तर भरपूर पुस्तकं लिहिली जायला हवीत. 10-12 पानांच्या विस्तारात हे गाव मावत नाही. तरी असलेल्या पुस्तकांच्या स्वागताबद्दल उदासीनता आहे. काहीतरी कुठेतरी हुकलंय. चांगले रस्ते, उत्तम नागरी सुविधा हा हक्कही आज भारतातल्या अनेक गावांना मिळालेला नाही. पैठणही त्याला अपवाद नाही. वास्तविक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री श्री शंकरराव चव्हाण या गावचेच. माजी मुख्यमंत्री
श्री अशोकराव चव्हाण त्यांचे चिरंजीव. पण गावाचा चेहरामोहरा बदलण्यात अजून सर्व नेतृत्व कमी पडलेलं आहे. पैठणची पैठणी पैठण बाहेर पडलीये. जुनं गाव उदास वाटतं तर नवं बकाल. संत एकनाथ खरं तर पहिले समाजसुधारक, पण त्यांच्या जीवनाचं वेध घेणारं लिखाण कमी प्रमाणात उपलब्ध आहे. टाळ मृदंगाचे गजर चालू असले तरी त्यांच्या आवाजात नाथांनी दिलेली समतेची हाक ना आध्यात्मिक क्षेत्रात नोंदली जाते, ना सामाजिक वा राजकीय क्षेत्रातही. इतिहासाच्या वाचनानंतर अत्यंत अपेक्षेने येणाऱ्या पर्यटकांचा अपेक्षाभंग इथं होऊ शकतो. भाविक इथल्या मंदिरांमध्ये प्रेमाने जातो. शिक्षित आणि साशंक असा माझ्यासारखा माणूस भक्ती आणि आरोग्याच्या द्वंद्वात अडकतो. मनातल्या श्रद्धेनिशी गावाचं भलं असावं, भरभराट व्हावी या उद्देशानं त्या सचेतन विठोबाला साकडं घालतो की पुन्हा एकदा या मातीत शक्तिशाली सर्जनशीलता, समतेचा संदेश घेऊन यावी. म्हणून वारकऱ्यांच्या आवाजात आवाज मिसळून मी आळवते. भानुदास एकनाथ, ज्ञानबा तुकाराम.